भोकरमध्ये मध्यरात्री भीषण आग, 4 दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान। शहरातील उमरी रोड स्थित असलेल्या फर्निचर व कारविंगच्या एकूण 4 दुकानाला आग लागून 3,74,80,800 रुपयाचे नुकसान। एप्रिल 22 रोजी मध्यरात्री शहरातील उमरी रोडवरील सुभेदार रामजी आंबेडकर चौक येथे असलेल्या तिरुमला होलसेल फर्निचर मार्ट, तिरुमला सीएनसी कारविन मशीन सेंटर, साईकृपा होलसेल फर्निचर मार्ट, साईकृपा सीएनसी कारविन मशीन सेंटर या 4 दुकानांना मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे 2च्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच भोकर नगर परिषद व हिमायतनगर नगर परिषद येथील अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। भोकर येथील अग्निशमन कर्मचारी त्रिरत्न सुरेश कावळे, रमाकांत मरकंडे, संदीप श्रीराम पवार, बालाजी कल्याणकर, कपिल कांबळे तसेच हिमायतनगर येथील शेख मुक्तार, सतीश आडे, शेख फिरदौस आदींनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलीस निरीक्षक अजित कुंभार साहेब, परवीक्षाधीन तहसीलदार अभयराज नंजुंडे, नायब तहसीलदार प्रशांत कावरे, ग्राम महसूल अधिकारी अनिल मुनेश्वर यांनी पंचनामा केला व तसेच आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे।